नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आहे तो स्पेशल आहे आणि तुम्हाला मला काहीतरी खास सांगायचंय। तर आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि दिवाबत्ती वगैरे झाली। तर मी ब्लाऊज एक स्टिचिंग केलाय, मला तो द्यायचा होता। आता 9 वाजता द्यायचा तो ब्लाऊज, अजून हुक लूक बाकी येतं। तर मला तुम्हाला तो ब्लाऊज दाखवायचा आहे की तो कसा शिवलाय। बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की ताई शिवलेले ब्लाऊज पण दाखवत जा, तर तुम्हाला मला ब्लाऊज दाखवायचा आहे। म्हणजे हौसाने घेतलेली साडी असते आणि त्याच्यामध्ये असे प्रॉब्लेम येतात। तर काय प्रॉब्लेम झालाय त्या साडीचा ते पण दाखवते तुम्हाला, साडी पण दाखवते आणि तुम्हाला ब्लाऊज पण दाखवते। तर अशा वेळेस काय करायचं, म्हणजे समजा आपल्याकडे वेळ पण नाही आपल्याला साडी चेंज करण्यासाठी किंवा आपल्याला ती पाहुणी साडी आलेली आहे, तर मग अशा वेळी काय करायचं, तर असा पण प्रश्न पडतो। मी प्रत्येक वेळेस काय करते, कस्टमरच्या साड्या येतात ते खोलून बघते टाकल्या पण ही साडी ती मी खोलली नव्हती आणि त्याच्यामध्ये साडी खूप सुंदर आहे, पण त्याच्यामधला ब्लाऊज पीस आहे तो असा निघलाय की मागे एका व्हिडिओमध्ये हळदीच्या साड्यामध्ये ब्लाऊज पीस निघले होते ना, सेम तसंच आहे। हे बघा, एकदम याचे असे धागे निघत आहेत। तर हा कपडा काही उपयोगीचा नाही आणि याच्यामध्ये ब्लाऊज पण होणार नव्हतं। तर मग मी त्यांना कॉल केला, म्हटलं ताई खूप खराब ब्लाऊज पीस आहे आणि ब्लाऊज शिवून काही फायदा होणार नाही, माझी मेहनत वाया जाईल, तुमची शिलाई वाया जाईल। तर अशा वेळेस मी कस्टमरला सांगते फोन करून। तर त्या मला म्हणल्या आता काय करायचं, तर त्यांना म्हटलं त्याच्यावर एखादा ब्लाऊज शिवते। तर त्या मला म्हटलं त्याच्यामध्ये ब्लॅक कलर आहे, तर मग तुम्ही ब्लॅक ब्लाऊज शिवा। पण मग मला असं वाटलं की साडी खूप चांगली आहे आणि नुसता ब्लॅक ब्लाऊज घालून एकदम साधा सिंपल चांगला नाही वाटणार। मी त्यांना परत कॉल केला, म्हटलं ताई साडीला जी बॉर्डर आहे तशीच ब्लाऊज पिसाला बॉर्डर आहे, तर ती बॉर्डर काढून ना मला असं वाटतंय की पंचकोनी गळा ब्लॅक आणि रेड कलर आहे, तर मला असं वाटतं याच्यावरती रेड कलरचा ब्लाऊज शिवला पाहिजे। तर त्या मला म्हटल्या तुम्हाला जे योग्य वाटेल ना ते तुम्ही करा, कारण खरंच माझे सगळे कस्टमर असे आहेत की ताई तुम्हाला कसं वाटतंय, तुम्हाला तो ब्लाऊज शिवल्यानंतर कसा वाटेल, तर तुम्ही बघा आणि पैशाचं काही टेन्शन घेऊ नका, तुमचे काय असतील ते तुम्ही पैसे घ्या, पण बघा आता मला काहीतरी ऍडजस्ट करून द्या, मला घालायची ती साडी। तर म्हटलं ठीक आहे आणि तुम्हाला साडी दाखवते मी। हे बघा, सुंदर साडी, पदराला असे गोंडे येतं ब्लॅक आणि गोल्डन कलरचे आणि रेड आणि याच्यामध्ये गोल्डन कलर आणि ब्लॅक कलर। ही साडी आहे 1000 रुपयाची, पण याच्यामधला ब्लाऊज असा निघल्यामुळं मला पण कसं तरी वाटलं आणि मी त्यांना बोलले की ब्लाऊज देईल। आणि आता माझ्याकडे तेवढा वेळ पण नाही की मी त्यांना नवीन ब्लाऊज पीस याच्यावर कॉन्ट्रास्ट आणू शकते, म्हणजे माझ्याकडे तेवढा वेळ पण नाही। त्या मला म्हटल्या मला पण वेळ नाही, आता तुम्ही काही करा पण मला द्या। आता म्हटलं काय करायचं, त्या मला म्हटल्या कसा शिवायचा तसा शिवा, पण मला ब्लाऊज एखादा द्या शिवून। तर म्हटलं ठीक आहे, आता आपणच काहीतरी जुगाड करायला पाहिजे। तर त्यासाठी मी काय जुगाड केले तुम्हाला ते पण दाखवते। तर मी ब्लाऊज शिवलाय जुगाड करून आणि खूप सुंदर झालाय तो ब्लाऊज, मला पण आवडला। कारण म्हणतात ना एखादी गोष्ट मनापासून केली की ती खूप सुंदर होते। आणि म्हणजे मी ज्या वेळेस माझं काम करते ते कोणाचं पण ब्लाऊज असू द्या, हलका असू द्या, भारी असू द्या, तर मनापासून जर केलं ते चांगलंच होतं। तर तुम्हाला मला तो ब्लाऊज दाखवायचा आहे कसा झालाय आणि तो घातल्यानंतर तर खूपच सुंदर दिसेल, या साडीला खूप छान शो येणार आहे आणि त्या ताई तो खुशच होणार आहे। तर मला तो ब्लाऊज मिस नव्हता करायचा, कारण 9 वाजता त्यांना द्यायचा आहे। आता ही साडीला मी एक साईडने फॉल लावून घेतलाय, हे बघा। तर आता एक साईडने लावायचा राहिलाय आणि ब्लाऊजला हुक लावायचे राहिले, हात शिलाई करायची। तर म्हटलं त्याच्या अगोदरच व्हिडिओ बनवते, कारण जर मग त्यांचा फोन आला तर त्यांना द्यायला लागेल साडी ब्लाऊज, तर मग व्हिडिओ बनवता येणार नाही आणि तुम्हाला ब्लाऊज पण दाखवता येणार नाही। तुमच्याकडे पण अशी काही एखाद्या कस्टमरची साडी आली आणि त्याच्यामध्ये असं अचानक समजा तुम्हाला अर्जंटमध्ये ब्लाऊज शिवायचा आहे आणि असा जर प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला पण असं काहीतरी ऍडजस्ट करता आलं पाहिजे। तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते। तर मला असं वाटलं की मनापासून की तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला पाहिजे, नाहीतर नसता केला, कारण व्हिडिओ बघितल्यानंतर ऐकण्यात आणि बघण्यात खूप फरक असतो आणि बघितल्यानंतर माणसाला आयडिया येते का आपण पण असं करायला पाहिजे। तर साडी कोणत्या पण कलरची असू द्या, त्याच्यामध्ये कोणता कलर असू द्या, तर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवलाय मी। तर आता तुम्ही म्हणता कसं शिवलाय तर आम्हाला दाखवा, उत्सुकता झाली असेल तुम्हाला बघायची तर दाखवते। हे बघा, पंचकोनी गळा आहे आणि अशी लेस लावली आहे आणि अर्धी लेस आहे ती मी इथं अशी हाताला लावून घेतली। तर हे बघा, साडीची लेस आहे ती अशी आहे, तर अशीच लेस ब्लाऊज पिसाला पण होती। तर मग मी काय केलं, याचे 2 तुकडे केले आणि याच्यामधला एक तुकडा येतो बाहीला लावून घेतलाय आणि उरला होता त्याला फोल्ड करून मी एकदम छोटी आपली सिंगल लेस असती तेवढ्या आकाराची लेस तयार केली, कटिंग करून स्टिचिंग करून आणि अशी लावली ब्लाऊजला, म्हणजे पूर्ण लावून घेतली। पुढच्या साईडला येते अर्धा इंच सोडून द्यायचे, अर्धा पाऊण इंच लुकच्या साईडला लेस लावताना लुकच्या बाजूला जसं नेहमीप्रमाणे सांगते की अर्धा पाऊण इंच सोडून द्यायचे आणि मग लेस लावायला सुरुवात करायची। तर हा ब्लाऊज पीस आहे तो साधा सिंपल आहे, याला अस्तर वगैरे काही नाही ब्लाऊजला आणि हाताचा जो कपडा आहे तर हा पण साधा ब्लाऊज पीस आहे, म्हणजे आपण जो ब्लॅक साधे सिंपल ब्लाऊज पीस आणतो ब्लॅक
प्रत्येक कलर मध्ये, तसे साधे सिंपल ब्लाऊज येतं. तर हा माझ्याकडे घरामध्ये अर्धा मीटर होता आणि हा 80 सेंटीमीटर होता. तर मी याच्यापासूनच आता हा ब्लाऊज शिवलाय, कारण मला पण वेळ नव्हता बाजारात मार्केटमध्ये जायला आणि ब्लाऊज त्यांच्यासाठी आणायला आणि स्टिच करायला एवढा वेळ नव्हता आणि त्यांना पण वेळ नव्हता. तर त्या मला म्हणल्या काही करा पण मला तुम्ही ऍडजस्ट करून कसा शिवायचा तसा शिवा, पण मला माहिती नाही, म्हणजे असं हक्काने बोलल्या की मला माहिती नाही, काहीतरी करा आणि मला त्याच्यावरती एखादा ब्लाऊज शिवून द्या. तर म्हणलं ठीक आहे मी करीन, ते आवडेल का तुम्हाला? तर त्या मला म्हणल्या माझा विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही करताना तर चांगलंच करताना काहीतरी, आणि काय करायचं ते करा, पण मला संध्याकाळी 9 वाजता ब्लाऊज द्या, कारण माझी 9:30ला 10ला बस आहे. म्हणलं ठीक आहे. तर म्हणून मी माझ्या लक्षात आलं की म्हणलं आपण असं केलं तर छान वाटेल, आणि साडीमध्ये रेड कलर होता, ब्लॅक कलर होता, म्हणून मग मी रेड कलर आहे तो मागच्या पुढच्या साईडला लावलाय, म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड. लेसचे 2 तुकडे केले, हाताला अर्धी लेस लावली. तर इथं आधी मी याच्यावरती पट्टी लावून घेतली, पट्टीवरती मी लेस लावली. जर कधी ब्लाऊज खराब झाला तर हाताची पण लेस काढता आली पाहिजे आणि ब्लाऊजची पण लेस काढता आली पाहिजे, आणि हा ब्लाऊज दुसऱ्या कोणत्या साडीवर पण घालता येईल. तर त्याच्यासाठी कधी पण वरतून लेस लावायची, आतमध्ये लेस लावून नंतर मग फिटिंग नाही करायचा ब्लाऊज. किंवा बॅक साईडचा भाग आहे तो आपण स्टिच करतो किंवा गळ्याची डिझाईन बनवतो आणि त्याच्यावरती आधीच लेस लावून घेतो आणि नंतर आपण शोल्डर फिटिंग करतो. तर त्यावेळेस काय होतं, मग तो फिटिंग मध्ये जाते लेस, आणि जर आपल्याला कधी काढून टाकायची असते तर काढता येत नाही. तर त्याच्यामुळं वरतून लावून घ्यायची. मी प्रत्येक ब्लाऊजला वरून लेस लावून घेते, म्हणजे कधी खराब झाली तर आपल्याला काढून टाकता येतो आणि तो ब्लाऊज फुकट जात नाही बऱ्याच दिवस घरात राहिला तरी. आणि आतून जागा पण मी भरपूर ठेवते, 2 इंचाची जागा मी प्रत्येकाला घ्यायला का सांगते, भरपूर दिवस जर ब्लाऊज घरामध्ये राहिला तर 2 वर्ष राहू द्या, 4 वर्ष राहू द्या किंवा 6 वर्ष राहू द्या, आणि किती पण तब्येत सुधारली तरी शिलाई काढून हा ब्लाऊज येतो यूज करता येईल. हे बघा मी एक्स्ट्रा अशा 5-6 शिलाई मारून देते, आणि ब्लाऊजच्या आतमध्ये 2 इंचाची आपण मार्जिन देतो कटिंगच्या वेळेस. तर इथं बघा मी शिवून फिटिंग करून 1.5 इंचाची मार्जिन राहिलेली, आतमध्ये 1.5 इंच जागा राहिली. तर अशा प्रकारे जर जागा ठेवली तर मग ब्लाऊजला काही प्रॉब्लेम येत नाही आणि ब्लाऊज वाया जात नाही. तर तुम्हाला ही फुगाबाई कशी वाटली ते पण सांगा मला. जे चुन्यांचे तोंड येतं ते आपल्या समोर आले पाहिजे, तर म्हणजे समोरच्या साईडला, आणि जे खालचे येतं ते ह्या साईडला, म्हणजे फिरल्यासारखी बाई होते. आणि हे बघा पप खूप सुंदर येतो. तर तुम्हाला मी घालून पण दाखवते एक हात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पप कसा आलाय. हे बघा खूप सुंदर पप आलाय आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसेल ब्लाऊज. आणि फिनिशिंग बघा, शोल्डर शिवून मी 2.5 इंचाचं ठेवलंय, खूप छान फिनिशिंग आली आहे ब्लाऊजला आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे. तुम्हाला पण हा ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा. एखाद्या कस्टमरने साडी आणली हौसानी ब्लाऊज शिवायसाठी, कारण प्रत्येक जण हौसानी साडी घेत असतो, ती स्वस्त असू द्या किंवा महाग असू दे. आणि कधी कधी काय होतं की स्वस्त साडी आणलेली असते 200-250 रुपयाची आणि त्याच्यामध्ये ब्लाऊज चांगला असतो. कधी कधी काय होतं 1000-2000ची साडी आणतो आपण, त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस खराब निघतो आणि आपल्याकडे तेवढा वेळ पण नसतो, काही फंक्शन असतं किंवा लांबून आलेली असते किंवा कोणी पाहुणे दिलेली असते. तर अशा साडीमध्ये जर असा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला असं ऍडजस्ट करता आलं पाहिजे आणि ब्लाऊज असं स्टिच करता आलं पाहिजे, म्हणजे तुमचं कस्टमर पण खुश होईल आणि तुमच्या पण मनाला समाधान वाटेल कस्टमरने घातल्यानंतर, आणि कस्टमरला पण समाधान वाटेल की अरे हा चला मला काहीतरी करून ब्लाऊज शिवून दिला यांनी. तर आणि असे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पहिले सिरियल मध्ये वगैरे घालायचे बघा, आणि मी पण भरपूर असे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवले. तर म्हणजे साडीमध्ये जर पिवळा कलर असेल साडीचा तर ब्लाऊज असतो गुलाबी, कधी साडी हिरवी असली तर ब्लाऊज असतो गुलाबी, कधी कधी काय होतं की साडीचा कलर गुलाबी असतो आणि ब्लाऊज असतो हिरवा. तर असे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालतात. असे 2 कलरचे ब्लाऊज आहेत ना मी अगोदर भरपूर शिवलेले येतं लॉकडाऊनच्या अगोदर. आणि पहिलं कसं असायचं तुम्हाला माहितीये, एकदम मॅचिंग कोण शिवत नव्हतं. पहिल्या ज्या जुन्या बायका होत्या किंवा आता हे एक फॅड आलंय की कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येतात साड्यामध्ये किंवा सेम ब्लाऊज असतात आणि प्रत्येक जण साडीवरचा मॅचिंग ब्लाऊज शिवतो. पहिला असं नव्हतं. पहिला असं असायचं की साड्या कोणत्या पण कलरच्या असू द्या, काळा पांढरा ब्लाऊज असायचा, ब्लॅक आणि व्हाईट किंवा चॉकलेटी, हे 3 कलर एवढे चालायचे आणि मी खूप असे ब्लाऊज शिवलेले आहेत. आणि कधी कधी काय असायचं की साडीमध्ये जर 2 कलर असले, आधी साडी असायची बघा अर्ध्या मिऱ्यापर्यंत साडी वेगळी असायची आणि मिऱ्यापासून वरचा पदर आहे तो वेगळा असायचा, 2 कलर मध्ये कॉन्ट्रास्ट साडी असायची. तर त्याच्यावरती पण मी असे भरपूर ब्लाऊज शिवून दिलेले आहेत. खाली जो मिऱ्यामध्ये कलर येतो त्याची बॅक साईड फ्रंट साईड बनवायची, म्हणजे ब्लाऊजचा पुढचा भाग मागचा भाग, आणि जो पदर आहे साडीचा त्या पदरासारखा आपल्याला बाही लावायची. असे भरपूर मी ब्लाऊज शिवलेले आहेत. असे फुगा व्हायचे शिवलेत, प्लेन वाले शिवलेत, कोपऱ्यापर्यंत व्हायचे शिवलेत. तर असं तुम्ही करू शकता. म्हणजे याला तुम्हाला अशी मॅचिंग लेस कुठून आणणार, एकदम परफेक्ट पाहिजे तशी, असं तर कुठं मिळणार नाही. किंवा हाताला लेस लावायची म्हणलं बॉर्डर तर कुठून आणणार. तर मग याचं घरच्या घरी आपल्याला आयडिया करता आली पाहिजे. आणि तुम्हाला लटकन पण दाखवते. हे बघा लटकन पण खूप सुंदर झालेत, कारण 2 कलर मी याच्यामध्ये मिक्स केले, तर ब्लॅक आणि
रेड लाल आणि काळा हे 2 कलर एकत्र मिक्स करून लटकन बनवले आणि बघा तुम्ही खूप सुंदर झाले लटकन. आणि माझ्याकडे नॉट पण मॅचिंग होती त्याच्यामुळे मग मी रेड कलरची नॉट लावली. ह्या ब्लाऊज विषयी तुमच्या काय प्रतिक्रिया येतात किंवा कुणाकुणाला हा ब्लाऊज आवडलाय, कुणाकुणाला हा आवडला नाही, किंवा हा ब्लाऊज कसा वाटला, ही फुगाबाई कशी वाटली. आता तुम्ही अशा पण कमेंट करता की ताई मग याचा व्हिडिओ का नाही बनवला ह्या फुगाबाईचा, किंवा हा स्टिचिंग करताना का नाही व्हिडिओ बनवला, कटिंग करताना का नाही बनवला. तर नितीन झोपलेला होता आणि मला स्वतः मोबाईल हे करून आता पण मी स्टँडला मोबाईल लावलाय. पण ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करतो त्यावेळेस असं स्टँडला लावून चालत नाही. ज्यावेळेस आपल्याला असा बोलून व्हिडिओ करायचा असतो त्यावेळेस जमतं स्टँडला लावायला, पण ज्यावेळेस आपल्याला कटिंग स्टिचिंग करायचं असतं त्यावेळेस मोबाईल जवळ न्यायला लागतो, थोडा लांब घ्यायला लागतो. जिथं आपण बोलतोय किंवा जिथं कटिंग करतोय किंवा जिथं स्टिचिंग करतोय तिकडं कॅमेरा फिरवायला लागतो मोबाईलचा. त्यासाठी मला तो शूट करता येत नाही, त्याच्यामुळे शूट केला नाही. पण जर परत नेक्स्ट टाइम जर तुम्हाला ही बाही कटिंग बघायची असेल तर नेक्स्ट टाइम ज्यावेळेस कस्टमरचं ब्लाऊज येईल त्यावेळेस मी नक्की तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन. कारण मी तुम्हाला जे व्हिडिओ मध्ये ब्लाऊज दाखवते किंवा कटिंग दाखवते किंवा पेपर कटिंग दाखवते ती मी कस्टमरचीच कटिंग करते कस्टमरच्या साईजनुसार आणि तेच तुम्हाला दाखवते. असं नाही की मी तुम्हाला काहीतरी करून दाखवलंय, तुम्हाला पेपर कटिंग कट करून दाखवली आणि मग ब्लाऊज वेगळ्या पद्धतीने कटिंग केलाय किंवा मग ब्लाऊज जो कटिंग केलेला दाखवलाय अस्तर मग तो मी फेकून दिलाय, असं नाही. जे कस्टमरचे माझ्याकडे ब्लाऊज येतात ज्या साईजचे त्याच साईजची मी पेपर कटिंग करते, तुम्हाला दाखवते जशा तुमच्या कमेंट असतात त्याप्रमाणे. आणि तीच कटिंग मी ब्लाऊज पीसवर ठेवते आणि तोच ब्लाऊज मी कट करते, त्या पेपर कटिंग वरूनच ब्लाऊज कट करते आणि स्टिच करते आणि नंतर झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये काही बदल नाही, जे आहे ते रिअल आहे. तर हा ब्लाऊज आहे तो आहे 34 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे. तर तुम्हाला पण हा ब्लाऊज कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुमच्या काही कमेंट असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर ते पण कमेंटमध्ये विचारा. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल आयकॉनचं बटन असतं त्याला क्लिक करा, तिथं ऑल नाव येतं. ते ऑल झाल्याच्या नंतर मी जो व्हिडिओ अपलोड करीन तो तुमच्यापर्यंत पोहोचन, म्हणजे नोटिफिकेशन येईल तुम्हाला. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.